औदुंबर रावत एका शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी. पुढील भाग. वर्तमान. वीरबाहू, फकीरा आणि विक्रमा हे तिघेही राघवाकडे रोखून पाहत होते. सम्राट भद्रायू जिवंत असल्याचे राघवाने सांगितले ते खोटे होते का? परंतु राघवा असे खोटारडेपणे का वागणार? मनगटाने डोळे पुसत विक्रमा उठला. त्याने राघवाच्या कमरेवरच्या म्यानातून तलवार उपसली आणि राघवावर मोठ्याने खेकसला. राघवा, तू आता जे सांगितलं ते सत्य आहे? कारण मी सुद्धा तिथे उपस्थित होतो. माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या चितेला अग्नी दिली गेली होती. तो धगधगता अग्नी अजूनही माझ्या डोळ्यामध्ये जिवंत आहे. परंतु तू आधी असत्य का बोललास? सम्राट हयात आहेत असे सांगून युवराजांच्या आणि माझ्या भावनाची चेष्टा करत होतास. विक्रमाचे बोलणे मध्येच थांबवत वीरबाहू म्हणाला, राघवा, राघवा सत्य बोलत आहे. वीरबाहू पाषाणावरून उठला. वीरबाहू उठताच राघव सुद्धा उठून उभा राहिला. वीरबाहू बोलू लागला, सम्राट भद्रायू हयात आहेत हे सत्य आहे. ऋषी भीष्मकांनी जरी गुपित लपवण्याचा प्रयत्न केला होता तरी बोलताना त्यांची मुद्रा सत्य कथन करत होती. एक भुवई उंचावून वीरबाहूने नदीच्या वाहत्या पाण्याकडे पाहिले. ऋषी भीष्मकांची रहस्य लपवणारी मुद्रा क्षणभर त्याच्या नजरेसमोरून तरळून गेली होती. विक्रमाच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव प्रकट झाले होते. त्याने त्याच्या डोळ्यांनी जे पाहिले होते तेच सत्य मानत होता. ऋषी भीष्मकांच्या नावाचा उल्लेख होताच राघवाने चमकून वीरबाहूकडे पाहिले. तो वीरबाहूला म्हणाला, युवराज, तुम्ही खरोखरच सिंहासनाधीश होण्याच्या योग्य आहात. तुमच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने ते सिद्ध केले आहे. राघवा, प्रथम तू हे सिद्ध कर, प्रभू भद्रायू हयात आहेत. विक्रमाने आवाज चढवला होता. हो विक्रमा, प्रभू हयात आहेत. मी असत्य का बोलेन? युवराजांना सत्य ओळखायला वेळ लागला नाही. स्मित हास्य करून राघव पुन्हा बोलू लागला. प्रभू भद्रायू सावर्डीच्या रानात महर्षी अगस्तीच्या आश्रमात सुखरूप आहेत. गेल्या 24 वर्ष ते एक साधू बनून जीवन व्यतीत करत आहेत. आयुर्वेद आणि अध्यात्माचा त्यांच्यावर चांगलाच परिणाम झाला आहे. आता त्यांची प्रकृती आधीपेक्षा उत्तम आहे. त्यांना मानसिक आजारातून बरं करण्याचं सारं श्रेय त्यांच्या बहिणीचं अर्थात महर्षी अगस्ती पत्नी लोपमुद्रा हिचंच आहे. परंतु ते पार्थिव? विक्रमा चांगलाच गोंधळला होता. त्याच्या डोळ्यासमोरून अजूनही भद्रायूंचे छिन्न भिन्न झालेले पार्थिव फिरत होते. ते पार्थिव मारुतीचं होतं. मारुती? तुझा बंधू? विक्रमाला आश्चर्याचा धक्का बसला होता. होय, मारुती, माझा थोरला बंधू. बोलताना राघवाच्या डोळ्यात पाणी साचले होते. वीरबाहू राघवाच्या जवळ आला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तुम्ही औदुंबर रावताचे नुसते सेवक नाही आहात, तर महान योद्धाही आहात. माझ्या पित्याला मृत्यूच्या दाढेतून तुम्ही वाचवलं आहे. विपरीत परिस्थितीत तुम्ही माझ्या पित्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. तुम्ही तुमच्या बंधूंच्या जीवापेक्षा माझ्या पित्यांच्या जीवाला महत्त्व दिले. म्हणून तुम्ही राजपरिवाराचे दास नाही, सदस्य आहात. माझ्या पित्याचे बंधू आहात. काका? वीरबाहूच्या मुखातून काका हा शब्द ऐकताच राघवाचा ऊर भरून आला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. क्षणात दुःखाचे अश्रू कधी आनंदाश्रूमध्ये परिवर्तन झाले त्याचे त्यालाच कळले नव्हते. तो पाणावलेल्या नेत्रांनी वीरबाहूकडे पाहत म्हणाला, युवराज, ही महानता तुमची. एका दासाला तुम्ही नात्यात बांधलं. तुम्ही खरे भद्रायू पुत्र आहात. नाहीतर तुमचे थोरले बंधू, त्यांच्यातही सम्राट भद्रायूंचे रक्त समाविष्ट आहे. परंतु त्यांची क्रूरता संपूर्ण भारतवर्षात त्यांच्यासारखा क्रूर शासक नाही. मी एक सेवक आहे. तुम्ही राजवंशी आहात. परंतु तुम्ही माझ्याशी विनम्रतेने आणि आदराने बोलत आहात. धन्य ती माता जिने तुम्हाला घडवलं. काका, तुम्ही सेवक नाही, तुम्ही औदुंबर रावताचे आधारस्तंभ आहात. राघवा आणि वीरबाहूचे बोलणे विक्रमा ऐकत होता, परंतु त्याचे मस्तिष्क
अजूनही पार्थिवाच्या कोड्यात अडकले होते. वीरबाहूने विक्रमाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मस्तिष्कात सुरू असलेल्या विचारांच्या वादळाला वीरबाहूने ओळखले होते. तो विक्रमाला म्हणाला, "काय झालं? सम्राट भद्रायूंना भेटण्याचं नियोजन करत आहात का?" "युवराज, मन तर म्हणतंय आताच जावं." "भावनांना आवर विक्रमा. आधी औदुंबरावताचं नवनिर्माण करायचं आहे," राघव म्हणाला. वीरबाहूने राघवाकडे पाहिले. क्षणभर विचार करून तो राघवाला म्हणाला, "माझ्या पित्याला तुम्ही शेवटच्या क्षणी मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं. तुमच्या अचूक नियोजनाचं तुम्ही प्रमाण दिलं आहे." "अगदी सत्य युवराज, मी साक्षी आहे." माझ्या समक्ष राघवानं स्वतः सम्राट भद्रायूंना कड्यावरून ढकललं होतं. विक्रमा आवेगाने बोलत होता. राघवाने विक्रमाकडे मान वळवली. ती कडेलोटाची रात्र आठवून तो म्हणाला, "मी मुद्दाम स्वतः सम्राट भद्रायूंचा कडेलोट केला, कारण सम्राटांना वाचवण्यासाठी किती वेगानं त्यांना कड्यावरून ढकलायचं आणि कोणत्या दिशेने ढकलायचं याचा अंदाज मलाच होता. जर भद्रायूंनी सम्राटांना ढकललं असतं तर माझं सगळं नियोजन फिसकटलं असतं. मी कारागृहाचा अधिकारी नियुक्त झाल्यापासून या तयारीला लागलो होतो. सर्वप्रथम अमात्य रुद्रभट्टांचा विश्वास संपादन केला होता, जेणेकरून कडेलोटाची जबाबदारी मला मिळावी आणि तसं झालं. मग मी पुढचं नियोजन केलं. 4 विश्वासू साथीदारांना सोबतीला घेतलं. रुद्रभट्ट त्यांचं कारस्थान रचत होता आणि आम्ही आमचं कारस्थान रचत होतो. नियोजनात ठरलं, कडेलोटाच्या दिवशी मत्स्य पकडण्याची जाळी दरीत लावण्यात यावी. त्या जाळीला मऊ गवतानं लपवण्यात यावं, हे ठरलं. परंतु एक मोठा प्रश्न होता, सम्राटाचे पार्थिव ते कसे दाखवायचे? अंधार कोठडीत सम्राट भद्रायूंच्या शरीराची जी अवस्था झाली होती, तशी अवस्था माझ्या थोरल्या बंधूच्या शरीराची झाली होती. ते बरेच दिवसापासून आजारी होते. सम्राट भद्रायूंचं पार्थिव बनवण्यासाठी मला माझ्या बंधूची हत्या करावी लागणार होती. हा निर्णय माझ्यासाठी अवघड होता. धाडस करून मी माझी समस्या माझ्या थोरल्या बंधूंना सांगितली. ते मरणासाठी हसत हसत तयार झाले होते. त्यांनी आयुष्यातील बरीच वर्ष सैन्यात सेवा दिली होती. आजारानं मरण्यापेक्षा सम्राटांसाठी मरण्यात त्यांना वीरता वाटली. विक्रमाचे मस्तिष्क सुन्न झाले होते. वीरभाऊ भावनिक होऊन ऐकत होता. फकीराच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. राजकारणातला संघर्ष आणि राघवाची स्वामी निष्ठा पाहून त्याचे अंग शहारले होते. राघवाने मनगटाने अश्रू पुसले. दीर्घ श्वास घेऊन सोडत तो पुन्हा बोलू लागला. कडेलोटाच्या रात्री मी माझं दुःख पचवत प्रचंड धैर्याने नियोजनानुसार कर्तव्य करत होतो. ते नक्कीच अवघड होतं. त्यावेळी अंबाबाईंनी मला शक्ती दिली असावी. नियोजनानुसार मी दरीत जाळी लावलेल्या दिशेने सम्राटांना कड्यावरून ढकललं आणि माझा बंधू मारुतीला माझ्या साथीदारांनी दरीमध्ये पाषाणावर आपटून मारलं. त्याचा चेहरा ओळखता येणार नाही इतका छिन्न विछिन्न केला होता. रुद्रभट्ट विजयाच्या आनंदात तल्लीन झाला होता आणि मी त्याच रात्री सम्राटांना सावर्डीच्या जंगलातल्या महर्षी अगस्तीच्या आश्रमात सुखरूप पोचवलं होतं. महर्षी अगस्तींच्या आश्रमाव्यतिरिक्त दुसरी सुरक्षित जागा इतरत्र कोणतीच नव्हती. अच्छा, म्हणून सम्राट हयात असल्याचं ऋषी भस्मकांची मुद्रा सांगत होती. वीरबाहू पुटपुटला. आता वीरबाहूला समर्पक उत्तर मिळालं होतं. विक्रमाच्याही चेहऱ्यावरचा आविर्भाव बदलला होता. दोघांच्या अंगात नवचेतना संचारली होती. विजयाचा आराखडा. मध्यरात्र उलटून गेली होती. चंद्राचे निळेशार शीतल चांदणे रात्री धरणीचे सौंदर्य खुलवत होते. कडुनिंबाच्या फांदीवर बसलेला घुबड औदुंबरावताच्या या सभेवर लक्ष ठेवून होता. मधूनच पंख फडफडवून लयदार सुस्कार सोडत ते घुबड कदाचित या सभेचे समर्थन करत असावे. विक्रमा राघवाच्या समीप येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद झळकत होता. त्याचे स्मित हास्य उत्स्फूर्त आणि नैसर्गिक भासत होते. राघवाच्या खांद्यावर उजवा हात ठेवून विक्रमा म्हणाला, "राघवा, आपण आधी सम्राटांना भेटायला हवं का? मला माझ्या प्रभूंना भेटण्याची ओढ लागली आहे."
स्मित करत राघव म्हणाला, सम्राटांना प्रथम भेटण्याचं भाग्य तुझंच आहे. वचन देतो तुला, सम्राटांना भेटण्याची प्रथम संधी तुलाच मिळेल. आपण आता सत्ता पालटाचं नियोजन करूया. विक्रमाने स्मित करत मान हलवून होकार दिला. दोघांनी एक कटाक्ष वीरबाहूवर टाकला. वीरबाहू काहीतरी विचार करत होता. ते दोघे वीरबाहूला काही विचारणार त्याआधी वीरबाहू म्हणाला, विक्रमा म्हणत आहे तसं करावं का? सम्राट भद्रायूंना भेटायचं का? सम्राटांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करता येईल. असं झालं असतं तर सोन्याहून पिवळं झालं असतं. परंतु हे शक्य नाही युवराज. सम्राट 2 दशकांच्या उपचारानंतर बरे होत आहेत. अजूनही त्यांची मानसिक स्थिती इतकी सशक्त नाही. तेव्हा आपणच नियोजन करावं, राघव म्हणाला. ठीक आहे. वीरबाहूला राघवाचे म्हणणे पटले. वीरबाहूने राघव आणि विक्रमाला बसण्यास सांगितले आणि तो सुद्धा पाषाणावर आसनस्थ झाला. विक्रमाने राघवाकडे पाहिले आणि म्हणाला, राघवा, तुझी काय सूचना? अवघड लक्ष्य आहे. कशी लक्ष्यप्राप्ती करता येईल? लक्ष्य अवघड नक्कीच आहे विक्रमा, परंतु अशक्य मात्र नाही. एखाद्या सम्राटाची सत्ता उलटवून टाकणं खरं तर 3 लोकांना अवघडच आहे. परंतु आपण सुयोग्य रणनीतीनुसार कर्तव्य केले तर आपण काहीच दिवसात औदुंबरावताची सत्तापालट करू शकतो. तसं पाहिलं तर आपलं पारडं जड आहे. अर्थात आणखी खुलासा करून सांगावे, या अर्थाने विक्रमाने विचारले. अर्थात जनता सम्राट वीरभद्राच्या त्रासाला कंटाळली आहे. सम्राटाचं खरं वैभव साम्राज्याची जनता असते. जर जनता एकत्रितपणे सम्राटाच्या विरोधात उभी राहिली तर? राघवाच्या मताशी वीरबाहू काहीसा सहमत दिसत नव्हता. तो म्हणाला, जनता एकत्रितपणे सम्राटाच्या विरोधाला उभी राहणार? हा एकच मार्ग आहे तुझ्याकडे. माझ्याकडे दुसरा मार्ग आहे. गुप्तपणे सम्राटाच्या महालात जाऊन त्याचा वध केला जाऊ शकतो. विक्रमा म्हणाला, या मार्गाचं अवलंबन केलं तर युवराज वीरबाहूची वीरता प्रजेसमोर दिसणार? राघवाने विक्रमाला विचारले. राघवाच्या बोलण्यात तथ्य होते. षडयंत्र करून हत्या करणे हे फारसं अवघड कार्य नव्हते. परंतु वीरबाहूला सम्राट बनण्यासाठी ते उचित कार्य नव्हते. वीरबाहूला राघवाचे म्हणणे पटले होते. तो म्हणाला, म्हणजे जनतेचा पाठिंबा मिळवावा लागेलच. मी तुमच्या मतांशी सहमत आहे काका. माझ्या मातेची सुद्धा अशीच सूचना होती. वीरबाहूला अचानक माता पद्मिनीचे शब्द आठवले. राजमाता पद्मिनींच्या सूचनांना आशीर्वाद समजावे युवराज. स्मित करत राघव म्हणाला. भित्री प्रजा वीरभद्र आणि रुद्रभट्टाच्या क्रूर शिक्षांना परिचित आहे. प्रजा सहजासहजी आपल्या पाठीशी उभी राहणार नाही. विक्रमा म्हणाला. तेही सत्य आहे. निराशेच्या स्वरात राघव उद्गारला. इतक्यात विक्रमाला काहीतरी युक्ती सुचली. वीरबाहूकडे पाहून राघवाकडे वेगाने नजर वळवत तो म्हणाला, महष्मती सम्राट सहस्त्र अर्जुन यांची सैन्य मदत घेतली तर? ही युक्ती कारगर असल्याचा आविर्भाव विक्रमाच्या चेहऱ्यावर झळकत होता. राघवाला हा मार्ग फारसा पटला नाही. तो विक्रमाला म्हणाला, हा मार्ग दुय्यम असावा. सहस्त्र अर्जुनाची मदत मिळवणं इतकं सोपं नाही. त्यात सहस्त्र अर्जुन व्यापारवादी. त्यानं मदत केली तर औदुंबरावताचं साम्राज्य त्याच्या अधिपत्याखाली असेल आणि असं झालं तर प्रजेला 2 कर द्यावे लागतील. राघवाने विक्रमाला समजावून सांगितले. हा सहस्त्रार्जुन कोण? वीरबाहूने विचारले. उत्तर दिशेला विंध्याचल प्रदेशात नर्मदा नदीच्या काठावर महिष्मती साम्राज्य आहे. त्या साम्राज्याचा तो सम्राट आहे. अवघ्या 30 दशकांमध्ये त्याचं साम्राज्य महिष्मती ते सिंधू नदीपर्यंत पसरलं आहे. अत्यंत धनी साम्राज्य आहे महिष्मती. व्यापार हा महिष्मतीचा प्रमुख धर्म आहे. सहस्त्र अर्जुनाची कीर्ती संपूर्ण भारतवर्षात पसरली आहे. त्यानं सर्व शक्तिशाली लंकानरेश रावणाला पराभूत केले होते. सहस्त्रार्जुन व्यापारी धोरणाचा असल्यामुळे त्याचा अतिलाभ असल्याशिवाय तो आपली मदत करणार नाही. राघवाच्या या मताशी वीरबाहू आणि विक्रमाने सहमती दर्शवली. त्याचा वार्तालाप मध्येच थांबला.
क्षणभर शांतता पसरली होती. योग्य मार्ग शोधण्यासाठी तिघे विचार करू लागले होते. फकीरा तिघांच्या चेहऱ्याकडे टकमक पाहत होता. हे सगळं त्याच्या समजण्याच्या पलीकडचे होते. या सर्व उलाढालीपेक्षा जंगलात दिवसातून एक वेळेला शिकार करणे हे कार्य अतिउत्तम. त्याने राजपरिवाराची क्रूरता पाहिली होती. राजपरिवाराकडून सोसाव्या लागणाऱ्या यातनांपासून दुबळ्या प्रजेला मुक्ती मिळावी असे त्यालाही वाटत होते. वीरबाहू हे कार्य साध्य करू शकतो हा त्याचा मनाचा दृढ विश्वास होता. परंतु ते कार्य वीरबाहू कसे साध्य करणार हे त्याला ठाऊक नव्हते. क्षणभर पसरलेल्या शांततेला विक्रमाने वाचा फोडली. मला तरी युद्ध हाच पर्याय दिसत आहे. पर्याय तोच असला तरी युद्धाचं स्वरूप बदलायला हवं, राघवा म्हणाला. वीरभाऊला राघवाचे म्हणणे उमगले नाही, म्हणून त्याने राघवाला विचारले, कसं स्वरूप असायला हवं? हे युद्ध 2 सैन्यामध्ये नसावं, तर 2 योद्ध्यांमध्ये लढवलं जावं. युवराज वीरबाहूंनी सम्राट वीरभद्रासोबत लढावं. राघवा, युवराज वीरबाहू शस्त्रांबद्दल जाणत नाही. विक्रमाचे मध्येच बोलणे थांबवत वीरबाहू म्हणाला, शस्त्राबद्दल जाणत नाही याचा अर्थ लढू शकणार नाही असा तर होत नाही. वीरबाहू उभा राहिला. राघव, विक्रमा दोघेही उठून उभे राहिले. राघवाच्या कमरेवरच्या म्यानाकडे पाहत वीरबाहू म्हणाला, काका, एक तलवार द्या. तुमच्या परीक्षेत मी उत्तीर्ण होऊन दाखवतो. माझ्या रक्तात क्षत्रिय वंशाचं रक्त प्रवाहित आहे. क्षमा असावी युवराज, तुमच्या क्षमतेवर माझा प्रश्नचिन्ह नाही. विक्रमा म्हणाला, काका, एका योद्ध्याच्या खांद्यावर औदुंबरावताच्या सिंहासनाचा भार ठेवण्याआधी त्या योद्ध्याची क्षमता तपासून पाहणं गरजेचं आहे, तुमच्यासाठीही आणि माझ्यासाठीही. राघवाने दोन्ही मयानातून तलवारी उपसल्या. एक तलवार वीरबाहूला दिली. विक्रमाने नदीच्या काठाजवळ मोकळ्या जागेत काठीने रिंगण आखले. फकीराची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्याने वीरबाहूच्या बाणाचा नेम पाहिलाच होता. लाठी चालवण्यातही वीरबाहूची चपळता पाहिली होती, परंतु तलवारबाजी पहिल्यांदा पाहणार होता. वीरबाहूने तलवार पहिल्यांदा हाती धरली होती. त्याने तलवारीचा मध्यभाग कपाळाला टेकवला. वीरबाहूने एक तीक्ष्ण नजर विक्रमाने आखलेल्या रिंगणावर गोलाकार फिरवली आणि रिंगणात पाऊल ठेवले. वीरबाहूने तलवार पहिल्यांदा हाती धरली होती. त्याने तलवारीचा मध्यभाग कपाळावर लावला. वीरबाहूने एक तीक्ष्ण नजर विक्रमाने आखलेल्या रिंगणावर गोलाकार फिरवली आणि रिंगणात पाऊल ठेवले. राघवाने शिरस्त्राण मस्तकावर ठेवले. कमरेच्या शेल्याची गाठ घट्ट केली. तलवार आक्रमणासाठी हातात सज्ज केली. वीरबाहूवर तलवार उगारण्यासाठी त्याचे मन त्याला आज्ञा देत नव्हते. संकोचित होऊन त्याने दीर्घ श्वास घेतला आणि पुटपुटला, क्षमा असावी युवराज. आजपासून मी तुम्हाला गुरु मानतो काका. तुम्ही माझ्यावर तलवार उगारत आहात ही भावना मनातून काढून टाका. मी तुमच्याकडून आज तलवारबाजी शिकणार आहे, वीरबाहू राघवाला म्हणाला. राघवाने वीरबाहूचे गुरुपद स्वीकारले. युवराज, तलवारबाजीबद्दल कितपत जाणून आहात? काहीच दिवसापूर्वी सैनिकांच्या कमरेला तलवार प्रथम पाहिली होती. वीरबाहू उत्तरला, युवराज, तलवारबाजी शिकण्यासाठी बालवयापासून धडे गिरावे लागतात. ही विद्या इतक्या सहजतेने अवगत होत नाही. मेघाटच्या मातीत मृत्यूशी झुंज देण्याचे धडे गिरवले आहे काका. एक भुवई उंचावून तीक्ष्ण नजरेने स्मित करत वीरबाहू म्हणाला. राघवाने स्मित हास्य केले. त्याला वीरबाहूच्या आत्मविश्वासाचे कौतुक वाटत होते. राघवाने तलवारीची मूठ घट्ट आवळली. स्वतःभोवती वेगाने तलवार फिरवली. तलवारीने हवेला भेदताच त्यातून उत्पन्न होणारा आवाज रात्रीच्या शांत वातावरणात घुमू लागला. वीरबाहू राघवाला निरखून पाहत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीवर तो बारकाईने लक्ष ठेवून होता. राघवाने जशी तलवार पकडली तशीच त्यानेही तलवार पकडली होती. राघवाने पुन्हा एकदा तलवार हवेत फिरवली. दोघे समोरासमोर गोलाकार फिरू लागले होते. राघवाने पहिलाच वार केला. राघवाचा वार वीरबाहूने कपाळाजवळ तलवार धरून झेलला होता.
राघवाने गिरकी घेऊन पुन्हा वार केला. एकामागून एक विजेच्या वेगाने राघव वार करू लागला. वातावरणात तलवारीच्या घर्षणाचा आवाज वाऱ्याच्या लहरीवर स्वार होऊन दूरपर्यंत पोहोचत होता. वयाच्या 50शीत सुद्धा राघवाची चपळता कमालीची होती, परंतु त्याच्या चपळतेपुढे वीरबाहू अजिबात डगमगत नव्हता. एकाग्रता ही वीरबाहूची ताकद होती आणि ही ताकद त्याने जंगलात आत्मसात केली होती. बराच अवधी उलटला. राघवाचा आक्रमक पवित्रा आता अधिक आक्रमक झाला होता. त्या मानाने वीरबाहूने रक्षात्मक पवित्रा अवलंबला होता. आक्रमकतेचे धोरण अवलंबल्यामुळे राघव बऱ्यापैकी दमला होता. आतापर्यंत त्याचा एकही वार वीरबाहूने चुकवला नव्हता. प्रत्येक वार त्याने शिताफीने तलवारीवर झेलला होता. वीरबाहूच्या मनगटाची ताकद आणि त्याचा संयम याचा परिचय विक्रमा आणि राघवाला आला होता. राघवाने गिरकी घेऊन वार केला. आताही वीरबाहूने त्याचा वार तलवारीवर झेलला होता, परंतु त्याने आता तलवार वेगाने फिरवली. राघवाने वार करण्याआधी वीरबाहूने वार केला. त्यानंतर एकापाठोपाठ एक वीरबाहूने वार केले आणि त्याचा वार करण्याचा वेग अचानक वाढला. वीरबाहू वार करणार नाही असा समज बाळगून असलेल्या राघवाला सावरण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नव्हता. एकामागून एक वीरबाहू वार करू लागला. अतिवेगाने वीरबाहू तलवार फिरवत होता. त्याच्या तलवारीच्या गतीचा सामना राघवा करू शकत नव्हता. वीरबाहूच्या तलवारीचा प्रवाह म्हणजे ताकद आणि वेग याचे अचूक मिश्रण होते. राघवा वीरबाहूचा शक्तिशाली प्रहार पेलू शकला नाही. आकाशात कडाडणारी वीज तुटून त्याच्या मनगटावर आदळावी त्याप्रमाणे त्याच्या मनगटाला झटका बसला होता. त्याच्या हातातून तलवार निसटली. ती अंबादेवीच्या नदीपात्रात जाऊन पडली होती. तलवार काढण्यासाठी फकीरा धावत गेला आणि त्याने नदीपात्रात उडी टाकली. राघव चांगलाच दमला होता. त्याच्या हृदयाने गती घेतली होती. त्याचे तोंड चुकले होते. धापा टाकत तो बोलू लागला. युवराज, औदुंबरावताचे सिंहासन योग्य शासकाच्या अधीन होणार आहे. आजपर्यंत सोसलेल्या यातनांचे, वेदनांचे, दुःखांचे सार्थक झाले आहे. विक्रमा रिंगणात आला. त्याच्या चेहऱ्यावर अप्रतिम प्रसन्न झळकत होता. तुम्ही तर सम्राट भद्रायूचे प्रतिरूप आहात युवराज. तलवार हातात पकडताच त्यांचाही असाच रुबाब होता. तीच तीक्ष्ण नजर, तीच पोलादी ताकद. युवराज, औदुंबरावतामध्ये तुमच्या आगमनाने आमचं जीवन धन्य झालं आहे, विक्रमा म्हणाला. आणि तुमचा आत्मविश्वास सुद्धा अगदी प्रभू भद्रायू सारखाच आहे. विक्रमाच्या बोलण्याला राघवाने दुजोरा दिला. इतक्यात फकीराने नदीपात्रातून तलवार काढली आणि तो त्याच्याजवळ पोहोचला. त्याने तलवार राघवाला दिली. हसत तो राघवाला म्हणाला, अरे म्हातारबा, तू होतास म्हणून फक्त तलवार नदीत पडली, नाहीतर मुंडकं नदीत पडलं असतं. आमच्या जंगलातला महाबली योद्धा आहे वीरबाहू. कितीही बलशाली पशु असू किंवा हिंस्र पशु, जास्त वेळ वीरबाहू समोर तग धरू शकत नाही. ही मेळघाटच्या मातीची ताकद आहे. एकदा समोर आण तुझ्या सम्राट वीरभद्राला. वीरबाहूच्या मुष्टीचा एक फटकाच वीरभद्राचं जीवन संपवणार बघ. स्मित करत राघवाने सहमती दर्शवली. स्मित करताना त्याची दृष्टी सहज अंबादेवीच्या मूर्तीवर स्थिरावली होती. राघव चमकला. त्याच्या मस्तिष्काला अचानक काहीतरी सुचले असावे. त्याने आवेगाने विक्रमाकडे मान वळवली आणि म्हणाला, विक्रमा, शरद पौर्णिमेला अंबादेवीच्या उत्सवानिमित्त राजवाड्याबाहेर मैदानात प्रत्येक वर्षी मल्लयुद्धाचं आयोजन होतं. त्यात जर युवराज वीरबाहूंनी सहभाग घेतला तर त्यांची ताकद प्रजेच्या निदर्शनात येईलच. तोपर्यंत मी सैन्याच्या सगळ्या तुकड्यांना युवराजाबद्दल माहिती देऊन त्यांना आपल्या बाजूने वळवणार. उत्कृष्ट युक्ती आहे राघवा. सैन्य वीरभद्राच्या आज्ञेबाहेर गेले तर आपलं कार्य अगदीच सोपं होईल, विक्रमा म्हणाला. पौर्णिमेपर्यंत तू कोणत्याही हेराला सम्राट वीरभद्र आणि रुद्रभट्टापर्यंत पोहोचू देऊ नकोस, राघवाने विक्रमाला सांगितले. जराही खबर पोचणार नाही, ही जबाबदारी माझी. अगदी निश्चिंत रहा, विक्रमा म्हणाला. वीरभद्राचे समर्थक किती आहे, वीरबाहूने विचारले. खरं तर निव्वळ काही सरदार आणि वतनदार जे निष्ठावान आहेत,
परंतु ते सर्व ज्यांच्या त्यांच्या प्रदेशात आहे त्यांच्या कानाला सुगाव सुद्धा लागणार नाही. त्यांना आपल्या नियोजनाचा कानुसा लागेल तोपर्यंत वीरभद्राच्या मानेवर तुमची तलवार लटकलेली असेल. विक्रमा उत्तरला, ठीक आहे, याच नियोजनानुसार कार्याचा आराखडा आखला जावा. वीरबाहू म्हणाला, होय युवराज, परंतु पौर्णिमेपर्यंत तुम्ही भारतभ्रमाच्या मार्गावर निघालेले साधू बनून इथे वास्तव्यास राहा. पौर्णिमेचा उत्सव झाल्यावर तुम्ही औदुंबरावत सोडणार असल्याचं सर्व भक्तांना सांगावं. राघव म्हणाला, पुढील काही दिवस अंबादेवीच्या देवळाजवळ सत्तापालटाचा आराखडा आखला जाऊ लागला. रणनीती ठरली, कूटनीती ठरली. हे कार्य आखाड्यात सोपे वाटत असले तरी ते प्रत्यक्षात इतके सोपे नव्हते. सैन्यातील एखाद्या फितुराने ही खबर पोहोचवली तर रणनीती बदलावी लागणार होती. म्हणून त्यांच्यासाठी दुय्यम रणनीतीही ठरवली गेली होती. राघवा रुद्रभट्टाबद्दल सगळ्या बारीक सारीक गोष्टी जाणून होता. तो धूर्त आहे. तो सहजासहजी कुणावर विश्वास ठेवत नाही. प्रशासनाच्या हेरावर त्याचा कदाचित विश्वास नसावा, म्हणून त्याने काही निवडक फितूर सैन्यात पेरले होते, साम्राज्यात पेरले होते. राघवा आणि विक्रमा यांना त्या फितुरांना ओळखायचे होते. त्यांच्यापासून लपवून ध्येय साध्य करायचे होते. राघव पौर्णिमेपर्यंत सैन्याला वीरबाहूच्या बाजूने वळवण्यात यशस्वी होणार का? रुद्रभट्टापर्यंत पोहोचणाऱ्या बातम्यांवर विक्रमा नियंत्रण ठेवू शकणार का? जर राघवा आणि विक्रमा अयशस्वी झाले तर क्रूर शिक्षा आणि नरक यातना त्यांनाच भोगाव्या लागणार नाही ना? सम्राट वीरप्पा भद्रायूसारख्या महापराक्रमी सम्राटाला कूटनीती आणि कारस्थानाने संपवणारा धूर्त रुद्रभट्ट इतका बेसावत नसणार इतके नक्की. मातेच्या वेदनांचा, पित्याच्या यातनांचा, प्रजेच्या दुःखांचा वीरबाहू प्रतिशोध घेणार का? विजयाचा आराखडा आखला असला तरी विक्रमाच्या अंतर्मनात प्रश्न होताच. वीरबाहूचा महाविजय होणार का? प्रतिशोधाची पूर्तता. सम्राट वीरभद्र. नुकताच अरुणोदय झाला होता. राजमहालाच्या सज्जामध्ये सूर्याभिमुख होऊन सम्राट वीरभद्रने डोळे बंद केले आणि सूर्याला प्रणाम करण्यासाठी त्यांनी दोन्ही हात कपाळाच्या समांतर आणले. हवेच्या मंद झुळकेने त्याच्या पाठीवर पांघरलेले लाल उत्तरीय पाठीवरून निसटले, तेव्हा त्याच्या पिळदार शरीराचे अद्भुत प्रदर्शन घडले. त्याच्या भारी भक्कम दंडावर गोंदलेली सूर्याची आकृती आकर्षक दिसत होती. मानेपासून खांद्यापर्यंत मांसांची कांबं उभी राहिली होती. नियमित व्यायाम करून कसलेली पिळदार पाठ मांसांच्या वेगवेगळ्या भागात विभागलेली दिसत होती. सम्राट वीरभद्रचे डोळीवरून खांद्यापर्यंत रुळणारे कुरळे केस हवेच्या मंद झुळकेने बुरबुर उडत होते. रत्नजडित कर्णकुंडलेही हवेवर डुलत होती. काळ्या भोर दाढी मिशांची सुबक ठेवण उठून दिसत होती. कमरेखाली पितांबर सूर्याच्या प्रकाशझोतात चमकत होते. हळूच वीरभद्रने नेत्र उघडले, सज्जातून खाली पाहिले. शस्त्रसज्ज सैनिकांनी कमरेतून झुकून त्याला प्रणाम केले. त्या सैनिकाच्या बाजूला एका खांबाशी 3 युवकांना बांधून ठेवले होते. वीरभद्रने राजमहालाच्या सज्जातून औदुंबरावत नगरावर नजर फिरवली. अभिमानाने स्मित करत त्याने त्या खांबाकडे पुन्हा नजर वळवली. खांबाशी बांधलेले ते 3 युवक सम्राट वीरभद्रकडे केविलवाण्या नजरेने पाहत होते. त्यांच्या गुन्ह्यांवर त्यांना क्षमा मिळणार नाही हे त्रिकालबाधित सत्य त्यांनाही माहिती होते. मरणासाठी ते तयार होते. फक्त मरण कसे मिळणार या निर्णयाची ते प्रतीक्षा करत होते. हे औदुंबरावताचे न्यायालय होते. भारतवर्षात इतर कोणत्याही साम्राज्यात गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय दंडित केले जात नव्हते, परंतु औदुंबरावतामध्ये दंड आधी दिला जात होता. नंतर कदाचित यमदूत आकाशात त्या गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध करत असावेत. खांबासमोरील उंचवट्यावर एक अधिकारी उभा होता. त्याच्याकडे सम्राट वीरभद्रने नजर वळवली आणि भुवया उंचावून त्या युवकांचा त्याने गुन्हा विचारला. त्या अधिकाऱ्याने हातातील कापडावर लिहिलेला मजकूर वाचून दाखवला. अमात्य रुद्रभट्ट यांनी 3 युवकांना शिरच्छेदाची शिक्षा प्रमाणित केली आहे. महान औदुंबरावत साम्राज्याच्या वैभवाला क्षती पोहोचवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणं हा त्यांचा
अपराध आहे. इतक्यात अमात्य रुद्रभट्ट वीरभद्राजवळ सज्जात आला. सम्राट वीरभद्राला प्रणाम करण्यासाठी तो झुकला नाही. वीरभद्राला अमात्याचे असे वर्तन काही वावगे वाटले नाही, कारण रुद्रभट्टाने याआधीही कधी सम्राट वीरभद्राला झुकून प्रणाम केले नव्हते. करणार कसा? खरा सम्राट तर अमात्य रुद्रभट्टच होता. सम्राट वीरभद्राने रुद्रभट्टाकडे पाहून स्मित केले आणि खाली उंचवट्यावर उभ्या असलेल्या अधिकाऱ्याला शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा हाताने इशारा केला. तत्काल चंद्रकोरीसारख्या पाषाणामध्ये त्या तिन्ही युवकांचे मुंडके अडकवण्यात आले. एका पाठोपाठ तिघांच्या मानेवर धारधार तलवारी पडल्या. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तिघांची मस्तके धडापासून वेगळी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर घरंगळत जाऊन काही अंतरावर थांबली. मस्तके वेगळी झाली असतानाही त्यांच्या धडांचा थरकाप काही वेळ सुरूच होता. त्या तिघांची थरथरणारी धडे रुद्रभट्ट आणि वीरभद्राला शाप देत असावी. त्यांचाही असाच अंत व्हावा अशी कामना करत असावी. अशा अनेक कंपित आत्म्यांच्या शापाने रुद्रभट्ट आणि वीरभद्राचा पापांचा घडा भरला होता. त्यांच्या अंताचा आरंभ औदुंबरावतामध्ये सुरू झाला होता. औदुंबरावत साम्राज्याच्या विराट राज्यसभेत सगळ्या सरदारांनी आज हजेरी लावली होती. सम्राट वीरभद्र सिंहासनावर विराजमान झाला होता. ते महान सिंहासन भारतवर्षातील विस्तीर्ण अशा दक्षिण मध्य भूभागावर शासन करत होते. या सिंहासनाची महानता फार मोठी होती. देवराज इंद्राने एकेकाळी विश्वकर्माकडून या सिंहासनाची निर्मिती करून घेतली होती. त्या सिंहासनाच्या दोन्ही बाजूला भले मोठे 2 सुवर्ण सिंह होते. पाठीमागे सूर्याची विशाल आकृती होती. सिंहासनाचे आसन रेशमी मौसूत होते. सिंहासनाच्या वर रत्नजडित छत्री होती. देदीप्यमान सिंहासनावर बसण्याची वीरभद्राची पात्रता मुळीच नव्हती, परंतु तो बसला होता, कारण नियतीने औदुंबरावताची दुर्दशा लिहून ठेवली असावी. वीरभद्राच्या बाजूच्या आसनावर अमात्य रुद्रभट्ट बसला होता. वीरभद्राने गळ्यातील सुवर्ण साखळीत गुंफलेल्या पदकावर हात ठेवला. त्या पदकामध्ये एक छोटा रुद्राक्ष सुवर्ण तारेने बांधला होता. त्या रुद्राक्षाला मनोमन नमस्कार करून त्याने राजसभेच्या कार्याला सुरुवात करण्याची आज्ञा दिली. अमात्य रुद्रभट्ट बसून बोलू लागला. तातडीनं राज्यसभेचे प्रयोजन का करण्यात आलं याचं कारण तुम्ही सर्व मंत्री जाणून आहात. औदुंबरावत साम्राज्याचा उत्सव तोंडावर आला आहे. साम्राज्याचा जितका विस्तार युद्ध करून होत नाही, तितका विस्तार या उत्सवाने होतो, याची तुम्हाला कल्पना आहेच. खरे तर हा शरद पौर्णिमेचा अंबादेवीचा उत्सव प्रजेसाठी श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असतो. परंतु महत्वाकांक्षी रुद्रभट्टाने या उत्सवाचे स्वरूप बदलले होते. दानव जमातीच्या मल्लयोद्ध्यांना संपत्ती देऊन तो त्यांना मल्लयुद्धासाठी तयार करतो आणि शरद पौर्णिमेच्या या उत्सवाच्या निमित्ताने साम्राज्य विस्तारासाठी मल्लयुद्धाचे आयोजन करतो. देशोदेशाचे राजे सम्राटांना तो या मल्लयुद्धात सहभागी होण्याचे निमंत्रण धाडतो आणि मग राजे सम्राट त्याच्या मल्लांना घेऊन औदुंबरावतामध्ये दाखल होतात. सुरुवातीला या मल्लयुद्धावर सुवर्ण नाण्यांची बोली लागते. नंतर हळूहळू भूभाग प्रदेशही दावेवर लागतात. सलग काही वर्षापासून अपराजित राहिलेला औदुंबरावताचा मल्ल भल्लाळ आखाड्यात तयारीला लागला होता. भल्लाळची आठवण करून देत रुद्रभट्ट बोलू लागला. भल्लाळचा महान साम्राज्याला अभिमान आहे. त्याला पराभूत करणे असा मल्ल भारतवर्षात कुणीही नाही. भलं मोठं सैन्य मोहिमेवर घेऊन गेल्यास ते अत्यंत खर्च आणि परिश्रम करून एखाद्याच्या भूभागावर ताबा मिळवतात. परंतु भल्लाळ एकटा बराच भूभाग औदुंबरावत साम्राज्याच्या सीमेशी जोडतो. यावेळी औदुंबरावत साम्राज्याचा आणखी विस्तार होणार हे निश्चित, कारण भल्लाळसोबत शुंडका हा एक मल्ल आखाड्यात तयार झाला आहे. सम्राट वीरभद्र आणि सरदारांनी अमात्य रुद्रभट्टांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. कोणकोणत्या देशांना आमंत्रण दिले जावे यावर कूटनैतिक आणि राजनैतिक वार्तालाप राजसभेत बराच वेळ सुरू राहिली. मग ठरले.
उत्सवाची जबाबदारी श्री अनंत या औदुंबरावताच्या नगर अधिकाऱ्याकडे देण्यात आली होती. तो सुद्धा नामधारी अधिकारी होता. रुद्रभट्टाचा सहाय्यक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. श्री अनंताच्या नेतृत्वाखाली राजमहालाबाहेरील मैदानाची माती बदलवण्याच्या कार्याला सुरुवात झाली होती. मैदानाभोवती गोलाकारपणे प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती. अतिथीगृहांची योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. राजे सम्राटांसाठी विशिष्ट आसनांची मांडणी करण्यात आली होती. राजमहालाच्या आणि नगराच्या सुशोभालाही सुरुवात झाली होती. काहीच दिवसात राजमहालाच्या भिंतींचा कायापालट होणार होता आणि कदाचित औदुंबरावताच्या सत्तेचा सुद्धा. राजमाता नंदिनीने महालाच्या नक्षीदार खिडकीतून बाहेर दृष्टी टाकली. औदुंबरावताचे वैभव पाहत असताना अभिमानाने खुललेला तिचा चेहरा अचानक पडला होता. इतके वैभव उपभोगून तिचे मन भरले असावे का? तिचे डोळे आज पाणावले होते. तिच्या अंगावरचे शुभ्र अंगवस्त्र तिला प्रत्येक दिवशी वेदना देत होते. काही दशकापूर्वी तिने तिचा शृंगार स्वतःच उतरवला होता. एखाद्या स्त्रीला शृंगारापासून वंचित राहणे ही बाब नक्कीच पीडा देणारी असते. सम्राट वीरप्पा भद्रायूच्या कडेलोटाच्या कारस्थानात सहभागी होऊन तिने काय मिळवले होते, हा प्रश्न ती आज स्वतःला विचारत होती. आजच नाही तर गेले कित्येक वर्ष ती याच प्रश्नाभोवती घुटमळत होती. महाराणी असतानाही तिच्या वैभवात काही कमी नव्हती. उलट आतापेक्षा जास्त सुख आणि आनंद तिच्या वाट्याला होता. सम्राट तिचा शृंगार मन भरून पाहत असत. तिच्या रेखीव चेहऱ्याची स्तुती करत असत. तिच्या सौंदर्यावर मोहित होत असत. यात बहुमूल्य आनंद होता जो आज तिला तिच्या मृत्यूपर्यंत कधीही मिळणार नव्हता. तिच्या मनाने भूतकाळात डोकावल्यावर तिला सम्राटांचा अस्पष्ट चेहरा आठवू लागला होता. पतीचा नीट चेहराही तिचे डोळे आठवू शकत नव्हते. कसे आठवणार? जेव्हा त्या चेहऱ्याला नजरेमध्ये सामावून घेण्याची वेळ होती तेव्हा तिने वैभवावर, समृद्धीवर नजर खिळून ठेवली होती. पश्चातापाने तिच्या डोळ्यातील अश्रूंनी वेग पकडला होता. ती एकाकी पडली होती. पुत्र राजपाट सांभाळत होता. फावला वेळ तो महाराणी सूर्यकांतासोबत घालवत होता. तिला सम्राटाचे मूल्य खऱ्या अर्थाने आता उतार वयात कळत होते. सुख म्हणजे काय याचे उत्तर आज तिला मिळाले होते. भावाच्या कूटनीतीमध्ये सामील होऊन तिने स्वतःचे कुंकू पुसले होते. या इतक्या मोठ्या त्यागाने तिला काय मिळाले? जे मिळाले ते फक्त भाऊ रुद्रभट्टाला. इतक्यात अमात्य रुद्रभट्ट भेटण्यासाठी येत असल्याचे तिला दासीकडून सांगावा मिळाला. तिने शुभ्र पदराला तिच्या डोळ्यातून वाहणारे रक्ताचे अश्रू पुसले. तिच्या अंतर्मनातील रक्त जळून अश्रूत रूपांतरित झाले असावेत. तीव्र पश्चातापाचे ते अश्रू होते. ते अश्रू रक्ताच्या रंगाचे नसले तरी त्यांचा रक्ताशी अतूट संबंध होता. भद्रायूंच्या जखमांतून वाहिलेल्या रक्तांशी. राजमाता नंदिनीने खिडकीवरचा पडदा ओढला. सूर्य पश्चिम क्षितिजाला टेकला होता. तिने राजप्रासादातील दीपसिंहांच्या वाती उंचावल्या आणि पंतीच्या सहाय्याने ती दीपसिंहांच्या भोवतीचे दिवे पेटवू लागली. इतक्यात एका दासीने पुढे येऊन पंती तिला देण्याचा आग्रह केला. त्यावर क्षीण आवाजात राजमाता नंदिनी म्हणाली, राहू दे, दिवे लावणं फार मोठं काम नाही. तसं दिवे विझवण्याचं कार्य माझ्या हातून घडलं आहे. आता दिवे लावण्याची संधी हातातून घालवायची नाही. राजमाता नंदिनीची नजर दिव्यांच्या फडफडणाऱ्या ज्योतीवर स्थिरावली होती. तिच्या अंतर्मनाने भूतकाळात डोकावले होते. महाराणी पद्मिनीच्या पोटात वाढणाऱ्या शिशूचा विचार तिने का केला नाही? ती वैभवासाठी इतकी नेत्रहीन झाली होती. सम्राट भद्रायूच्या चितेसमोर तिने हातातल्या बांगड्या काढल्या होत्या. त्या पुन्हा कधीच हातात चढवणार नव्हती. याची खंत तिला त्यावेळी का वाटली नाही? तिने दीपांच्या रोषणाईत झगमगणाऱ्या दालनाच्या भिंतीवर दृष्टी वळवली. या दालनाच्या भिंतींना दिव्यांच्या रोषणाईमध्ये सजण्याचा अधिकार आहे नीलकांता. जितक्या वेळ दिव्यांची साथ मिळणार तितका वेळ ही भिंत आनंदात खिदळत राहणार. राजमाता नंदिनीची दासी नीलकांता 2 पावले मागे सरकली आणि तिने राजमातेला कमरेतून झुकून अभिवादन केले. नीलकांता बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे वळली. अमात्य रुद्रभट्ट आल्यामुळे नीलकांता
दालनाबाहेर गेली होती. राजमाता नंदिनीने वळून रुद्रभट्टाकडे पाहिले. बहिणीच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून रुद्रभट्ट क्षणभर थांबला. परंतु त्याला त्याच्या बहिणीची व्यथा जाणून घ्यायची नव्हती. त्याचे हृदय आनंदाच्या अथांग समुद्रावर तरंगत होते. कुणाच्या व्यथा आणि दुःखांच्या भावना त्याच्या हृदयापर्यंत पोहोचणे नेहमीच असंभव होते. समोरच्याचे दुःख जाणून घेण्याची त्याची इच्छा नव्हती. ती कधीच नव्हती. तो काहीतरी सुखद समाचार घेऊन आला असल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. तो स्मित करत राजमाता नंदिनीला म्हणाला, नंदिनी, तुला एक समाचार सांगणार आहे. ऐकून तू नक्की संतोषणार. असा काय समाचार आहे भ्राता? एक सुस्कार टाकत नंदिनीने विचारले. आधी तू आसनावर बस. दोघे आसनावर बसले. नंदिनीने पुढे सांगण्याचा इशारा केला. रुद्रभट्ट बोलू लागला. तुझ्यासाठी दुसरी सून आणायची आहे. काय? धक्कादायक स्वरात नंदिनीने विचारले. होय. कालिकटचे महाराज सिंहदेव यांची सुंदर आणि सुशील कन्या देवयानी. वीरभद्राची द्वितीय महाराणी होण्यासाठी देवयानी अतिशय योग्य आहे. राजमाता नंदिनीच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नव्हता, म्हणून रुद्रभट्ट आश्चर्यचकित झाला होता. राजमाता नंदिनीने दीपसिंहावर नजर टाकली आणि ती बोलू लागली. हा विवाह आवश्यक आहे का? हो, अति आवश्यक आहे. या विवाहामुळे कालिकट बंदर औदुंबरावताच्या सीमेशी जोडलं जाणार. त्यामुळे समुद्रपार व्यापार सुरू होणार. तेव्हा औदुंबरावताची समृद्धी गगनस्पर्श करणार न थकता. आनंदाच्या ओघात रुद्रभट्ट बोलत होता. राजमाता नंदिनीने दीपसिंहावरून नजर काढली आणि रुद्रभट्टाच्या चेहऱ्यावर टाकली. राजनैतिक स्वार्थासाठी हा विवाह आहे का? यात वावगं काय? राजकारणात नाते, सोयरे राजनैतिक स्वार्थासाठीच बनवले जातात. भ्राता, मला औदुंबरावतामध्ये भूतकाळाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. सुवर्णकांताची पद्मिनीसारखी अवहेलना मी होऊ देणार नाही. नंदिनी? रुद्रभट्टाने किंचित आवाज चढवला होता. होय भ्राता, त्या दोघांचा संसार सुखानं होऊ द्या. मी माझ्या संसाराची राखरांगोळी केली. 2 विवाहामुळे पद्मिनीची जशी दुर्दशा केली तशी तुम्ही सुवर्णकांताची करू नका. नंदिनी, तुझी मती भ्रष्ट झाली काय? काय तुझी दुर्दशा आणि राखरांगोळी झाली आहे? तुझा पुत्र सम्राट आहे. आज तुझं वैभव तू पाहत नाही का? दोष तुमचा नाही भ्राता, माझ्या कर्माचा आहे. रुद्रभट्ट अत्यंत क्रोधित झाला होता. तो संतापात दात ओठ खात होता. त्याने मनगटावरील शेला हिसका देत हवेत झटकला. वीरभद्राचा विवाह होणारच. रागाने वळून तो दरवाजाकडे निघाला. वळून म्हणाला, उत्सवानंतर हा विवाह अटळ आहे. तावातावात रुद्रभट्ट निघून गेला. द्वाराकडे नजर टाकून शांत स्वरात राजमाता नंदिनी स्वतःशीच पुटपुटली. हा विवाह होणार नाही. सम्राट वीरभद्राचे दालन. नाही, हा विवाह होणार नाही. डबडबलेल्या नेत्रासकट महाराणी सुवर्णकांताने मान वळवली. तिच्यासमोर सम्राट वीरभद्र होता. सम्राटाच्या प्रसादातील दिव्यांच्या प्रकाशझोतात सुवर्णकांताच्या गौरवर्णीय चेहऱ्यावरून ओघळणारे अश्रू चमकत होते. आज सुवर्णकांताच्या क्रूर निष्ठुर हृदयाला पाझर फुटले होते. हे नवलच. ती पुढे बोलू लागली. सम्राट, काय कमी आहे माझ्यात? तुम्ही दुसरा विवाह का करत आहात? हे राजकारण आहे सुवर्णकांता. राजकारण? परंतु माझं काय? मी तुम्हाला कसं विभागू देऊ? मी तुझाच आहे. मग नका करू दुसरा विवाह. दुसरा विवाह तर होणारच. मग तुम्हाला माझा त्याग करावा लागेल. केला? सम्राट वीरभद्राच्या शब्दाने सुवर्णकांताच्या पावलाखालची जणू जमीनच सरकली. तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारल्या होत्या. ती भावनांच्या आहारी जाऊन आवेगात काय बोलून गेली होती हे तिच्या लक्षात आले नाही. एका क्षणात राजमहालाचे वैभव तिच्या डोळ्यासमोर फिरू लागले होते. ते वैभव तिच्यापासून दूर जाताना तिला दिसत होते. तिने रडत सम्राट वीरभद्राचे चरण पकडले. तिच्या बोलण्यावर क्षमा करण्याची ती भीक मागू लागली. विनवणी करू लागली.
वीरभद्राने तिच्या खांद्यांना पकडून तिला उठवले. तुझ्या इतकी सुंदर स्त्री भारतवर्षात दुसरी कोणी नसणार सुवर्णकांता. माझं प्रेम तुझ्यावरच राहील. हा विवाह म्हणजे राजकारण आहे, हे समजून घे. वीरभद्राच्या प्रेमळ शब्दांनी सुवर्णकांता तात्पुरती संतोषली होती. परंतु आता तिच्या मस्तिष्कात विचारचक्रांनी वेग घेतला होता. काहीतरी मार्ग काढावा आणि हा विवाह थांबवावा, या विचारांची तिच्या मस्तिष्कात आवर्तने सुरू झाली होती. कदाचित कालचक्र औदुंबरावताच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याकडे सरकले असावे. सुवर्णकांता इतकी साधी भोळी नव्हती. तिच्या वैभवात वाटा पडू नये म्हणून ती काहीतरी षडयंत्र आखणार. औदुंबरावताचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.